दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। वक्फ बोर्ड मनमानी कारभाराने लोकांवर दहशत पसरवतंय। मनमानी कारभाराला चाप कसा बसवणार, राज ठाकरेंचा सवाल आहे। लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःकडील जमीन सरकारला परत द्यावी, अशी ही मागणी। अजित पवारांवर चंद्रबाबू नायडूंविरोधामध्ये काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांचा स्थगन प्रस्ताव। दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाल्यानं कामकाज थांबवून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मधील मतांची तपासणी। लोकसभेच्या 30 तर विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे तपासलेत। आकडेवारी अचूक असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी विधेयक सादर करणार। आज विधानसभेच्या कामकाजात निवडणुकीच्या संदर्भातील अध्यादेश मांडणार। जतमध्ये अफजल खान वधाच्या पोस्टरवरून गोपीचंद पडळकर आक्रमक। पोलिसांनी पोस्टर फाडल्याचा आरोप आहे। चौकशी करण्याची पडळकरांची मागणी आहे। ऊस दराच्या बैठकीला कारखानदारांनी पाठ फिरवल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले। कारखानदारांची मस्ती उतरवण्यासाठी वेळ लागणार नाही, असा इशारा दिलाय। इंडिया आघाडीचे राज्यसभा सभापती जगदीप धनखडांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी। सूत्रांची माहिती आहे, इंडिया आघाडीच्या 50 खासदारांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची माहिती। कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि आमदार नरहरी झिरवाळ यांच्या फुगडीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दिंडीतील हरिनाम सप्ताहात इंदुरीकर आणि झिरवाळांनी धरलाय फुगडीचा फेर। संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर। 11 डिसेंबरला संजय मल्होत्रा आता पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल।